मध्ये मुद्दा येतोय तो असा की या सगळ्या प्रकरणाच्या निकालामुळे हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद या नॅरेटिव्हला सबळ आणि जबरदस्त तडाखेबंद उत्तर मिळालेलं आहे. आपण याकडे कसं पाहता? मला खूप आनंद झाला. 2008 पासून 2025 पर्यंत एवढी वर्ष, जवळजवळ 17 वर्ष वाट बघावी लागली, पण शेवटी न्याय मिळाला. आणि हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह होता, हा दादांत खोटं होतं. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. कुठलाही हिंदू माणूस अख्खा भारताचा, देशाचा, जगाचा इतिहास जर काढून बघितला तर हिंदूंनी जाऊन कोणाला तरी मारलंय, हिंदू गेलेत आणि कोणाला तरी विध्वंस केलाय, हिंदू गेलेत कोणाची तरी मशीद पाडली. म्हणजे कशी मशीद पाडली? ओरिजिनल मशीद पाडली. मंदिराची मशीद झाली आणि मशीद पाडलेली नव्हे. नाहीतर लगेच बाबरी मशिदीचं काहीतरी सांगायला येतील, ते नाही. ओरिजिनल मशीद आहे ती जाऊन हिंदूंनी पाडली, मंदिर उभं केलं, चर्च पाडलं, मंदिर उभं. असं कधीही झालेलं नाही. आमच्या हातामध्ये शस्त्र तेव्हाच घेतले आमच्या सर्व इतिहासातल्या सर्व नेत्यांनी, राष्ट्रपुरुषांनी, सेनापतींनी, की फक्त आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी, आलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. आम्ही कधी हिंसक नव्हतो. आम्ही हिंदू हा कायम सहिष्णू आहे. वसुधैव कुटुंबकमची भावना मनामध्ये असलेला. पण पोंक्षेजी, हे आपण म्हणताय, मात्र गेली इतकी वर्ष यावर केस चालू होती, करकरेंसारखे अधिकारी त्यावर तपास करत होते, ते आपल्याला काही लीड्स मिळाल्याचं सुद्धा म्हणत होते. आनंद झाला. बोला बोला पोंक्षेजी, पूर्ण करा. हो, ते सगळं खोटं आहे. हो, ते खोटं आहे, सिद्ध झालेलं आहे. ते सगळं खोटं आहे हे सिद्ध झालेलं आहे. आज मी खूप आनंदात आहे की बरं पोंक्षेजी, तुमच्याशी संपर्क तुटला मी, आणि आज मी खूप आनंदात आहे. बरं, मी तुमच्याकडे येतो पुन्हा. आपला संपर्क तुटला होता. अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत, भाजपचे खासदार. अनिल बोंडेंना माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जो मगाशी इम्तियाज जलील यांनी पण विचारला, एमआयएमच्या नेते असदुद्दीन ओवैसींनी पण विचारला.